नमस्कार मंडळी. कळलंच असेल की मला पण दाखवू दे. ह्याच्यावरून कळलंच असेल की घरात काय आहे. आमच्या मामाचं लग्न आहे आणि आज घाणा आहे. मतलब आम्ही आज सुरुवात करतोय वेडिंगचे रिच्युअल्स जे काय सुरू होत आहेत. नाही रिच्युअल्स आजपासून रिच्युअल्स तुम्ही सुरू करताय. हा ब्लॉग पण आम्ही सुरू केलाय. हा जरा सांगा आधी म्हणजे मी त्याच्यावर गायन माझा ठीक आहे. लग्नाचंच घर आहे. नवरदेवच्या बहिणी बघा. तर तुम्हाला असा प्रश्न आहे, तुमच्या भावाचं लग्न आहे तर तुम्हाला कसं काय वाटतंय? खूप आनंद होतोय. मस्त मजा येते. तुम्हाला आणि आज सुरुवात होते लग्नाची तर पुढे खूप तयारी सुरू आहे. एन्जॉयमेंट आहे. सर्वांनी एन्जॉय करा. बस भांडू नका. तुम्ही काही बोललं तरी प्लीज रागू नका. आपला एन्जॉय करा. स्पेशली नवऱ्याच्या भावाला. नवऱ्याच्या भावाला आधी आंघोळ करायला सांग. आंघोळ केली नाही. मी दाखवतो की फर्स्ट ठिकाणची आमची जी डिश आहे मराठीमध्ये ती आहे घाना. तर इथे ज्यांनी लोकांनी म्हणजे मी तर लेट आली पण सौम्य आणि तुझ्या मम्मा आणि हे जे वहिनी लोक आहेत माझे मागे तर त्यांनी हे डेकोर केलं. छान वाटतंय ते. घाना घानाच ना. घाना आणि आज आहे मेहंदी. आज पिली उद्या हळदी आणि परवा लग्न. तर गाईज आता आम्ही परत घरी जातोय आणि झालं असं आहे की ते घाणाचं होतं काय ते होतं 11 वाजता आणि ते फर्निचरवाले पण आले मग त्यामुळे जास्त लेट झाला. आणि आजचा आमचा ड्रायव्हर आहे. आम्ही परत मॉजची खेळ खेळतो. तो आहे सोहम आणि मागे बसले ते मनीषा. मग पेट्रोल टाकावं लागणार आहे. तर आता आम्ही चाललोय जेवायला आणि तुम्हाला हे पण माहिती की आज आहे गणेश. आपण ना ऑटोने जाऊ. चलो ऑटो से जाते. चल मिलेगा. जीपे करू त्याला. चला आता काय ऑटोने जायचं. महाप्रसाद खायला आलं. चढायला आलं कारण की आमच्या मम्मीने जेवणच नाही बनवलं. आता आमच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला आणि आउटफिट चेक करा. हे घ्या बहिणी असं पकडा. तर आमच्यामध्ये असंच असतं. जर आम्ही जेव्हा आउटफिट दाखवायला झालो ना तर 100 जण मागून हाक म्हणा. आणि गाईज तुम्हाला माझ्यामध्ये काहीतरी चेंजेस वाटत असेल तर सौम्या दाखवेल. सौम्या माझे चेंजेस दाखवेल ना. जो तिने हागरा करायला केलाय. तिला जे सांगितलं नाही करायचं तिने तेच केलंय. सगळ्यांची मेहंदी काढून झालेली आहे आणि आता सध्या तरी काही करणार नाही आम्ही. बघू. आली ओ करत. आता मी मध्ये बसली. ओके सर दाखवा बाबा मेहंदी. आम्ही सगळ्यांनी ते बॅग मध्ये लिहिलंय पण आहे. हा मामाची कलवरी. आता बघूया आपण पुढे काय काय होणार आहे. आय थिंक 150 रुपया देगा. आय थिंक वी विल डू अ डान्स. मेहंदी तुम्हें गहरी लाली कही सखियां अब कलियां हाथों में खिलने वाली है. तेरे मन को जीवन को नई खुशियां मिलने वाली हैं. ओ हरी
आलेली आहे. सौम्या हा घातले नाही, तिचं ना एक साइड ना ती झाकली गेलेली आणि एक साइड ओपन होती. राजेश मामा, हा तुम्हाला हा मामा कधी दिसणार नाही जास्ती असं आमच्या काय बोलू नका का बाई माझ्या. म्हणजे ब्लॉग मध्ये दिसणार नाही. मामा आमचा बाहेर असतो. हा साहिल आणि साहिलची ही चमची सारिया. ओ माय गॉड, नवरदेव. हा आमचा मामा सोनू मामा. जस्ट सोनू मामाची तयारी झालेली आहे. या सगळ्या बायका आहेत. बायकांनो हाय. ही आमची आजी आहे. आणि आई सगळे जण आज येल्लो मध्ये आहेत. आणि इव्हन मी पण येल्लो आहे. कुठे गेलो सी दिस इज माय येल्लो. ग्रीन Karishka, go join them. All yellow dirty fellow. सगळ्यांनी हाय करा. किती प्रिटी दिसतात. ही पण ही जे इयरिंग्स बघा ना, पर्स घालून आली आहे कानात. आणि वैशाली डायरेक्ट नवऱ्याचं पॉकेटच पाडून कव्हर केलं. गाईज तुम्हाला मी सांगते की आमची हळद लागणार होती 6:30 वाजता. झालं असं आहे की डेकोरेशनच अजून झालं नाहीये. अजून एवढं सगळं बाकी आहे. खूप काय बाकी आहे. आणि हे अशी असतात मुलं. आमच्या घरातली मुलं तर कामं करणारी नाही आहेत. नुसतं मुली बघणारी आहे. बघा मुली बघायला चाललंय. हे बघा मुली बघून आले. हळद पिवळी पोर कवळी जपून लावा गाली सावळ्याच्या चाहुलीन पार ढवळी झाली हे गजर झाला दारी साजनाची स्वारी आली लाज गाली तर गाईज आता आम्ही राहुल मामाची उष्टी हळद घेऊन चाललोय छाय मामीकडे. रिया मामी छाया त्यांचं एकच नाव आहे. गाईज हळदी तर काय लावली नाही, बट या बायकांनी खायला सुरुवात केली आहे. मस्त वाजवतो. अरे तुझ्या भाताला की नाही वाजीव तुझ्या आईला वाजीव.
आराम से रहने का, ठंडा पानी पीने का, टीवी देखने का, मौज करने का, बस. हळदीमध्ये काय हळदीमध्ये लागली आग. प्राची दीदीचं तोंड भाजलं गेलेलं. जस्ट फिलर करून आली आहे गाईस. एवढा फिलर्स एवढा भाजून पण येईल बघा. किम कार्डेशियन वेस्ट. चुकून निघाला. आज मामाशी लग्न आहे ना म्हणून. अमित दादा आणि ही आहे सुषमा. बरं होईल का लवकर? हात भाजलं का? फायर ब्रिगेडवाल्यांना कॉल केलाय, ते येणार होते, अजून आले नाहीये. तेच ना. वेदांत दादा या प्रकारे हळदी तर समाप्त झालेला कार्यक्रम झाला. अरे वाटाण्या. अरे हाँ ओके ले लो. हे कुठचं चपरी घेतले रे पागल रूप.